चला मित्रांनो, आता ना आपण काहीतरी खाऊ, कारण मला खूप जास्त लोकांना पाहून मला भूक लागलेली आहे. चला वर आपल्या बजेटमध्ये बसतो का काहीतरी बघू. चल रे विकी, काहीतरी बघू आपण. मित्रांनो, पिझ्झा बर्गरसाठी तर आपली जमीनच विकावं लागते. दादा, मला एक सँडविच द्या ना. असं कच्चा पक्का देऊ नका, मला भाजून भेटते ना. हा, ते भाजलेली द्या. एक ही काय खाणार तू? सँडविच घेता हर एक चीज काय काय मिळते दादा? काय काय मिळते? छोले भटुरा, पावभाजी, रवा पुलाव, सँडविच. दादा, ही पुरी कशी लाटता हो? आम्हाला पण आयडिया द्या ना अशी पुरी लाटायला. किती मोठी पुरी आणि गुबगुबूत फुगलेली आहे. आमच्याशी तर अशी होत नाही. मैदाचीच आहे ना. आम्ही पण करतो, पण आम्हाला अशी होत नाही. काहीतरी तुमचं सिक्रेट असेल याच्यामध्ये. काय नाही नॉलेज. वाव, खूप छान. चला द्या ना, आम्हाला सँडविच द्या ना. नाही, व्हेजिटेबल. हा, चीज. बस दादा, सध्या तर तेवढंच बजेट वाटायला. एक सँडविच ठेवा आम्हाला. सध्या तेवढंच बजेट आहे. 245. दादा, ठाण्यामध्ये खाऊ गलीमध्ये गेली असती तर दिवसभरात मी किती खाल्लं असतं तरी 150 रुपयात खाल्ली असती मी. इथे तुम्ही कशाचा खर्च करता हो एवढं? काहीतरी जरा कमी करा ना. नाही अहो, आम्ही रोज येतो ना इथे. कमिशन नाही अहो, जरा तरी काहीतरी कमी करा ना. 2 रुपये 3 रुपये. चला मित्रांनो, इथे मी आता चीज सँडविच ब्रेड घेतलेली आहे. आता आपली चालू आहे तयारी आणि इथली टेस्ट बघू आपण. आणि हा तुम्हाला माहीतच असेल, जवळपास ठाण्यामधून कोणी बघत असेल ना, हा सगळ्यापेक्षा मोठा आपला युवाना मॉल आहे. नक्कीच इथे एकदा येऊन व्हिजिट करा. इथं जेवढं महाग दिसते ना तेवढंच खायला पण खूप भारी आहे. चला दादा, बनवा. अहो, खरंच बोलते मी, हे तर माझ्याकडेच बघायले. ब्रेड बघणार आहे, ब्रेड. इथे समोसा मिळते, पाणीपुरी, दहीपुरी, सगळंच मिळते ना दादा. पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, छोले भटुरा, पावभाजी. हो मित्रांनो, इथे ना सगळं मिळते. आणि बघू शकता, इथून आपल्याला पार्सल घ्यायचं आणि इकडे जाऊन आपल्याला बसून खायचं. जर तुम्हाला उभं राहून खायचं तर तुमची मर्जी. बसून खायचं असेल तर अशी आपल्याला प्लेट उचलून न्यायची आणि तिथे जाऊन आपल्याला बसून खायचं. किती बोलले दादा? दादा 245 माझा आता भर खाऊन देईल जेवण. मित्रांनो, आपलं आता सँडविच तयार होत आहे आणि आपल्याला सँडविच उचलून आणायचं. बघू शकता तुम्ही तिकडे आता आपली तयारी चालू आहे. बाकीचे लोकांची भीड बघू शकता. सगळे पाणीपुरी वगैरे खायला, दहीपुरी, दही कचोरी, काय काय आहे ते तर माहीत, त्यांचे नावंसुद्धा मला माहीत नाही. आपल्याला तिथून उचलून आणायचं. बरं, ते आपल्याला आणून देणार नाही. आपल्याला स्वतः जायचं. आपली ऑर्डर झाल्यावर आपल्याला आवाज देणार, तिथून उचलून आणायचं आणि या खुर्चीवर बसून असं खायचं. या टेबलवर बसून असं खायचं. तर त्याची तुम्हाला टेस्ट सांगणार आहे मी. आता आपला अजून सँडविच तयार झालाच नाही. खूप जास्त भीड आहे. शनिवार रविवार तर खूप जास्त असते. तेव्हा तर एकमेकाचे तोंड पण दिसत नाही, एवढी जास्त भीड असते शनिवार रविवार. इतर टाईम तरी ठीक आहे, पण शनिवार रविवार यायला पुरत नाही. पैसे देऊन हाताने प्लेट उचलून आणून खायचं. हे कोणी शिकवलं आपल्याला? त्याच्यापेक्षा आपल्या घरी प्लेटमध्ये आपली चपाती भाजी खूप चांगली असते. जेव्हा आपली आई बनवतात आणि आपल्याला आवाज देतात, या तुमची गरम गरम चपाती झाली, घ्या. पण इथे असं नसते. इथे बस एकदा आपल्यापासले पैसे घेतले, ऑर्डर त्यांची तयार चालू तिकडे होऊन जाते. मग आपल्याला इथे बसायचं, तुम्हाला फिरायचं. तुमची ऑर्डर तयार झाली की तुम्हाला आम्ही आवाज देणार, तुमची प्लेट तयार आहे, न्या इथून उचलून. मग आपल्याला पैसे देऊन ते आवाज देईल तेव्हाच आपल्याला तिथे जायचं. जोपर्यंत आपल्याला आवाज नाही देऊ शकत ना, तोपर्यंत आपण तिथे जाऊ पण शकत नाही. कारण ना, ते म्हणतात तुमच्या आधीसुद्धा लोक येऊन इथे ऑर्डर दिलेली आहे. तर इथे नंबरावर ऑर्डर असते. आपल्याला आवाज दिलेला आहे. आता आपण तिथून आपली प्लेट उचलून आणू. धन्यवाद दादा. हे बघा, हे आहे सँडविच.
चीज सँडविच, त्याच्याबरोबर इथे आपल्याला सॉस दिलेला आहे आणि आपल्याला तोंडाला कुठे आपलं चीज वगैरे लागेल म्हणून इथे रुमाल दिलेला आहे पुसायला. चला आता आपण याची टेस्ट बघू. असे आपल्याला असे तुकडे करून दिलेले आहे. या मित्रांनो सँडविच खायला. काय मस्त कुरकुरीत ब्रेड झालेला आहे, एकदम कुरकुरीत. आवाज येतच असेल तुम्हाला. खूप छान आहे, खायला खूप टेस्टी आहे. मित्रांनो सँडविच घेतलं, खाल्लं. आम्हाला वाटलं की चला सँडविच इथे खाल्लं तर घरी जाऊन पाणी पियायचं, पण आमचं नरडा एकदम सुकल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही ना ही पाण्याची बॉटल घेतली. ही पाण्याची बॉटल आहे 30 रुपयाची. 30 रुपयाची. तुमच्या इकडे ही पाण्याची बॉटल केवढ्याची आहे मला नक्की कमेंट करून सांगा. चला मित्रांनो बघू शकता मॉलमध्ये तुम्हाला इथे चिता आलेला आहे. चिता असली नाही बरं, डुप्लिकेट आहे. आणि त्याला बघायसाठी भीड बघू शकता किती आहे. फोटो काढायला त्याच्याबरोबर लोक. ते बघा तिथे चिता. त्यांनी आता ज्यूस पण पिला. चिता ज्यूस पितो का? चला आपण पण एक संधी घेऊ चिता संगतीला फोटो काढायला. मित्रांनो आज चिताचं बर्थडे होतं काय की, पण चिता काय त्याच्याबरोबर फोटो काढायला मला सापडतच नाही, पळून गेला तिकडे. चला आपण पण मागे मागे जाऊ. फोटो तर काढू द्या. मलाच बघून भीती वाटायली. राम 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 राम. मराठी येते? येते का? धन्यवाद धन्यवाद. राम राम. जय श्रीराम.